देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये हवेच्या गुणवत्तेचा स्तर दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे। आज मुंबईमध्ये AQI हा 190 वर पोहोचलेला आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये झालेली ही घसरण मानली जाते। मी सध्या मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहे। समुद्र चौपाटीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि इथली जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं की धुरकट वातावरणाची निर्मिती या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे याचा फटका कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या आरोग्यावर सुद्धा बसताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईची हवेची गुणवत्ता तर बिघडली आहे, त्या सोबतच मुंबई शहरात नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, दहिसर, मालाड आणि बोरिवली इथल्या हवेवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे। तिथली हवेची गुणवत्ता ढासळते, AQI घसरत चाललेला आहे आणि प्रशासनाला हे प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागणार आहेत। राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली तर काढण्यात आली होती, मात्र नियमावलीच धाब्यावर बसवली जात असल्याचं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळतंय आणि सर्वत्र सुरू असलेल्या विकास कामांचा जो फटका आहे तो मुंबईकरांना आता पुन्हा एकदा बसताना पाहायला मिळतंय। मुंबईचं तापमान थंडीच्या दिवसामध्ये ढासळतंय, खाली उतरतंय आणि त्यामुळेच जे हवेचे कण आहेत ते सुद्धा आता जमिनीवरच रेंगाळताना आपल्याला पाहायला मिळतात। मुख्यमंत्री डीप क्लीन जरी करत असले तरी मुंबईचा AQI जो आहे त्यामध्ये कुठलीही सुधारणा होतानाचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत नाहीये। ही चिंतेची बाब आहे आणि यावर आता प्रशासन काही ठोस तोडगा काढणार आहे का, काही ठोस उपाययोजना करणार आहे का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळते आणि आणखी काही दिवस ही गुणवत्ता अशाच पद्धतीने ढासळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। ही चिंतेची बाब आहे। सरकार काही लक्ष देणार का, पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन आदिल खानसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।